अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांची आता डीएनए चाचणी जी आहे ती होईल। नातेवाईकांचा डीएनए मॅच झाल्यानंतर मृतदेह ताब्यात दिले जातील। मृतांच्या 192 नातेवाईकांच्या डीएनए चाचण्या या पूर्ण झालेल्या आहेत अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत। विमान अपघातातील मृतकांचे नातेवाईक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत आहेत आणि त्यांना एका हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतो की नातेवाईक जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांचे सॅम्पल म्हणजे डीएनए चाचणीसाठी आवश्यक असणारे नमुने जे आहेत ते या ठिकाणी घेतले जात आहेत। डॉक्टरांची एक मोठी टीम आणि एक यंत्रणा जी आहे ती अहमदाबादमध्ये सध्या सिटी सिविल हॉस्पिटल सुरू है। अब तक कितने रिलेटिव सर हमारे यहाँ पे अप्रोच हुए हैं, कितने सैंपल्स लिए गए हैं और कितनी बॉडीज आइडेंटिफाई हुई, अब तक के क्या स्टेटस है? अभी तक 192 जितना सैंपल ले लिया है और जो आप बॉडीज आइडेंटिफिकेशन का बात कर रहे हैं तो उसमें एक प्रोसेस है। जैसे सैंपलिंग यहाँ से होती है और जो बॉडीज़ हैं उनका भी सैंपलिंग के बाद में रिपोर्टिंग होता है। दोनों की मेलबनी होने के बाद में मैच करने के बाद में हम कह सकते हैं कि कितना आइडेंटिफाई हुआ है। तो उस प्रोसेस में 72 घंटे जितना लगभग टाइम लगता है। तो जैसे ही वो टाइम लगेगा और वो सैंपल का रिपोर्ट आ जाएगा हमारे पास में, तो हमारे पास में हमने सबका कॉन्टैक्ट डिटेल लिया है, हम उनको वैसे वैसे कवर करते जाएंगे। ही जी लिस्ट आपण पाहतोय या लिस्टमध्ये आपण पाहतो की मृतकांची नावं आणि जी जखमी आहेत त्यांची सुद्धा माहिती आहे आणि या लिस्टनुसार आपण पाहतो की त्यांना संपर्क करून त्यांची ओळख पटवण्यासाठी येत्या काळामध्ये हे प्रयत्न केले जाणार आहेत। पाहतोय की ज्या नातेवाईकांचे हे ब्लड सॅम्पल्स असतील किंवा डीएनए चाचणीसाठी आवश्यक असतील ते नमुने असतील ते घेतले गेलेले आहेत आणि त्यांना हे सर्कल जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या सगळ्या 242 प्रवाशांच्या नातेवाईकांना पूर्णपणे संपर्क झाल्यानंतर त्यांची डीएनए चाचणीचे नमुने जे आहेत ते घेतल्यानंतर ते लॅबोरेटरीमध्ये जातील, त्याच्यावरती आवश्यक अशी प्रक्रिया होईल आणि ते सगळे नमुने पार पडल्यानंतर जेव्हा त्याची रिपोर्ट्स येतील ते रिपोर्ट्स आल्यानंतर त्या मृतकांची ओळख पटल्यानंतरच हे सगळे मृतदेह जे आहेत ते त्यांच्या कुटुंबियांचे स्वाधीन केले जाणार। कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।